केप्लर सेकंड लॉ, ज्याला आपण बोलतो लॉ ऑफ इक्वल एरियाज. काय सांगतो हा लॉ? त्यासाठी इथे प्लॅनेट आणि सनची पोझिशन दाखवलेली आहे. अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ, प्लॅनेट हा सनच्या अराउंड नेहमी इलेक्ट्रिकल ऑर्बिटमध्ये मूव्ह होणार आहे आणि सन हा एका फोकसवर असणार आहे. सो आता प्लॅनेट असं मूव्ह होत आहे. लेट्स से प्लॅनेट ए या पोझिशनला आला. त्यानंतर मी काहीतरी फिक्स टाइम इंटरव्हल कन्सिडर करते. फॉर एक्झाम्पल टाइम पिरियड मी 1 मंथचा कन्सिडर करत आहे. सो 1 मंथ एवढ्या टाइम पिरियडमध्ये प्लॅनेट ए पोझिशन पासून बी पोझिशनवर आला. ठीक आहे. ए टू बी पोझिशन घेण्यासाठी प्लॅनेटने किती टाइम घेतलेला आहे? 1 मंथ. आता सपोज सन आणि प्लॅनेट यांना जॉईन करणारी मी एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली. सन आणि प्लॅनेट यांना जॉईन करणारी इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली आणि या इमॅजिनरी लाईननी एवढ्या 1 मंथच्या टाइममध्ये किती एरिया कव्हर केला तो जर मी कॅल्क्युलेट केला. लाईन आहे, ही लाईन अशी मूव्ह होणार आहे. म्हणजेच या लाईनने स्वीप केलेला एरिया कोणता असणार आहे? हा सगळा शेडेड रिजन ब्ल्यू मध्ये. सो लेट्स से हा एरिया आहे A1. आता प्लॅनेट असा मूव्ह होत आहे. लेट्स से मी एक नेक्स्ट पोझिशन घेतली C. सपोज प्लॅनेट आता C या पोझिशनला येऊन पोहोचलेला आहे. आता C या पोझिशनला आल्यानंतर अगेन मी सेम टाइम कन्सिडर करत आहे 1 मंथचा. 1 मंथच्या टाइममध्ये सपोज प्लॅनेट C पासून D ला येऊन पोहोचला. अगेन या केसमध्ये सुद्धा मी सन आणि प्लॅनेट यांना जॉईन करणारी इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली. या लाईननी एवढ्या टाइममध्ये 1 मंथमध्ये किती एरिया स्वीप केला? लाईन अशी मूव्ह होणार आहे. म्हणजे लाईननी स्वीप केलेला एरिया आहे हा, दॅट इज A2. तर यामध्ये ऑब्झर्वेशन असं असणार आहे की 1 मंथ या फिक्स टाइम इंटरव्हलमध्ये प्लॅनेटने कव्हर केलेला एरिया A1 आणि या ठिकाणी प्लॅनेटने कव्हर केलेला एरिया A2 हे दोन्ही एरियाज इक्वल असणार आहे. म्हणून या लॉला आपण बोलतो लॉ ऑफ इक्वल एरियाज. ठीक आहे, समजलं? सो यावरून आपण असं बोलू शकतो, द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन, लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. स्वीप्स इक्वल एरिया, हे दोन्ही एरिया सारखे आहे. अजून सारखं काय आहे? टाइम सारखा आहे किंवा टाइम आपण फिक्स कन्सिडर केलेला आहे. त्यामुळे प्लॅनेट हे नेहमी फिक्स इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये फिक्स एरिया स्वीप करत असतं, किंवा ही जी लाईन असते इमॅजिनरी लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन ही नेहमी इक्वल एरिया कव्हर करत असते. यावरून अजून आपण काय कन्क्लूड करू शकतो किंवा या लॉचं सिग्निफिकन्स काय आहे? या ठिकाणी जर तुम्ही बघितली, आपण प्लॅनेटची पोझिशन सनच्या जवळ कन्सिडर केलेली. या ठिकाणी प्लॅनेट सन पासून अंतरावरती आहे. या ठिकाणी दोन्ही एरिया सारखेच आहेत, टाइम सुद्धा सारखे आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं A टू B ही लेंथ C टू D या लेंथ पेक्षा जास्त आहे. म्हणजे 1 मंथच्या टाइम मध्ये A टू B एवढं डिस्टन्स त्याला कव्हर करायचं आहे. या ठिकाणी 1 मंथच्या टाइम मध्ये C टू D एवढं डिस्टन्स कव्हर करायचं आहे. डिस्टन्स जास्त आहे. सो हे जास्त डिस्टन्स कव्हर करण्यासाठी या ठिकाणी प्लॅनेट सनच्या जवळ ज्यावेळेस असेल त्यावेळेस तो फास्ट मूव्ह होणार आहे, कम्पॅरेटिव्हली ज्यावेळेस प्लॅनेट सन पासून दूर असणार आहे. आणि त्यामुळेच जर मी ह्या प्लॅनेटला अर्थ कन्सिडर केला तर अर्थ हे नेहमी सनच्या जवळ ज्यावेळेस असते त्यावेळेस फास्ट मूव्ह होते. सन पासून दूर असेल त्यावेळेस ती स्लो मूव्ह होणार आहे.